लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कसा पांग फेडू कसा तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावली विठाई विठ्ठला. माया बाबा अभंगाला जोड धाडची पड्याची, अभंगाला जोड धाडची पड्याची. माऊलीत मूर्ती विठ्ठला विठ्ठला. माय बापा विठू माऊली तू माऊली विठू माऊली तू माऊली माऊली समूर्ती विठ्ठला. माऊली समूर्ती विठ्ठला. माऊली समूर्ती विठ्ठला. फिरत्याचा कावरती देश मातीला कावर विठ्ठला तू विडा विठ्ठला तू विडा. आकाश जप घेरे पांघरा, आकाश जप घेरे पांघरा. सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा सोनी, सोन्याचा पिंजरा. काय भजन होते. पाहुली झाले ती बसलेले माय करा जरा हा. पाहुली झाले ती हळू, पाहुली झाले ती राहिलेल्या दोन चार. येत असेल म्हणाय तर म्हणाय लाजू नका, आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा. कळलं त्यालाच कळलं महाराज प्रेमाने. पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची. आजच्या मारवल्या किती गोड गात. यांना सुद्धा आज कळलं असं एवढं गोड जमत आहे म्हणून प्रेमाने. दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली चालती पाहुली चालती. काय बाजू नका. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी. अरे वा. राधे चल माझ्या गावाला जाऊ. वा राधे चल माझ्या गावाला जाऊ. अगं गोकुळ माझं गाव, अगं गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोच तो वय देव टोच तो टाचा टाचा अजटाणी. अरे तुम्हाला तर गवळण आवडते की वाजवा.
जगाच्या मालकाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. अरे टाळी. भक्त पुंडलिकासाठी सगळे भक्त पुंडलिकासाठी. मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी. धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दृष्टी न फिरे माघारी. एवढा आनंद असेल, आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाची अंग आनंद. ते तर देवा तुझ्या इतका. अरे आहेच कोण रे देवा इतका देखणं. पण आमचं कसं आहे, देवापेक्षा देखणी राधा. तुम्हाला मला एक कळत नाही, तुम्ही काय वाचता काय ऐकता मला माहित नाही, पण थोडा विचार करत जा आपल्या धर्माविषयी. खुशाल म्हणतात तिचं लग्न झालं नव्हतं तरी त्यांनी जमलं, मग आपल्याला काय होतंय. तुला दाखवते मी काय होत होते. तू वेडा आहेस का? म्हणजे काय काय देव आहे रे तू. खुशाल म्हणतात राधेचं आणि कृष्णाचं कुठं लगीन. तू होता का बघाय तिथं? लगीन झालं नाही, आपल्याला काय होतं. अरे आपल्या धर्माची आपण संवेदना राखावी रे, आपण सामर्थ्य राखावं. कोण राधा आणि कृष्ण? मोहिनी रूपामध्ये. सगळ्यात देखणं रूप देवाचं कुठलं? मोहिनी रूपामध्ये. ज्यावेळेस दैत्याकडे छलकपटाने त्यांनी अमृत घेतलंय, ते देवाकडे घ्यायचं म्हणून भगवान विष्णूने कोणाचं रूप घेतलं? बोलत जा ना. तुम्हाला दरवर्षी सांगून सांगून कटाळा आला मला. बोलत जा बाबा. विनंती माझी. नुसते मड्याला बसले बसत्यात. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय तू बोल. मी ऐकतोय तू बोल. मी बसलोय तू उपकार मान, तू फक्त बोल. असं ॲटिट्यूड ॲरोगन्सने बसत जाऊ नका रे. विनंती. बरं माहित नाही का तुम्हाला कुठल्या रूपात? मोहिनी रूपात. मोहिनी इतकं देखणं रूप आहे. अहो दैत्य बोलले यात काय नवलय. देव सुद्धा पहिली या व्यक्तीला पहिली जीवी जाणारी, पहिली जीवी जाणारी, पहिली जीवी जाणारी. पाहिलं ना. मधुरम मधुरम वैतणं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरं कमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरम अधरं मधुरं वैतणं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम. शंकराचार्य सांगतात देवा तू बाह्य अंगाने इतका गोड आहे. मी विचार केला तुझं हृदय किती गोड असेल. मग मी विचार केला ज्याचं हृदय इतकं गोड आहे त्याचं सांभाळणं किती गोड असेल. दृष्टीनं फिरे. तुझ्या इतकं जर गोड सांभाळतच कोणी नसेल तर गोमटे ते करा माझे भार ओझे. म्हणून संतांना विनवणी करतोय तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा.
नियम जत्ती तवडी दाखवा दिनाचं सोयरा. म्हणून तर विनंती करतोय, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. वेगळ्या नावात हरी मज दिनाचे, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी. आणि याला आहे ना महाराज, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवे माता चुकवी व्यथा जन्माच्या. अहो काय केलं म्हणजे देव भेटेल? वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे देव तुरीला भजना, अरे देव तुरीला भजना, वासुदेव म्हणा, वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव एवढं केलं तरी आयुष्यात काय? सदा नामघोष करू तेने सदा चित्ता, माझे चित्त तुझे मिठी पडली. इथं तुझ्यासारखा झालो की पुन्हा काय राहिलं देवा? पण हे करण्यासाठी सदा नामघोष करू, तुझं नामचिंतन घेणं गरजेचं आहे. मग एवढा देखणा देव मोहिनी रूपामध्ये आला, आधीच तो देखणा पुन्हा अजून देखणा झाला. अहो दैत्य बोलले, देवही बोलले देवाकडे बघून. प्रत्येक देवांना वाटलं काय देखणी स्त्री अशी पत्नी पाहिजे. एक वेळ सूर्यदेवांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं, देवालाही नवल वाटलं. अशा देखणा रूपामध्ये सूर्यदेवांच्या मनात वात्सल्य निर्माण होत असेल. सूर्यदेवांना वाटलं एवढी देखणी सालस गोंडस जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. मोहिनी रूपाकडे बघून सूर्यदेवांना ही भावना निर्माण झाली. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवणी गोपाळ राहे तेथे. माझ्या तुकवरांचं वक्तव्य आहे, ज्याचं मन स्वच्छ सुंदर आहे, ज्याची नजर पवित्र आहे. देवाने सांगितलं सूर्यदेवा 8व्या अवतारामध्ये ज्यावेळी श्रीकृष्ण म्हणून देवकी वसुदेवांच्या पोटी जन्माला येईल, त्याच वेळी तुमचं मन स्वच्छ, एवढी नजर पवित्र, तुमच्या या मागणीला पूर्णत्वाला मी नेईल. मी तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा इतकी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे, तो विश्वाचा नायक तिच्या प्रेमात असेल, एवढं देखणं त्या राधेचं रूप असेल. नो हे सारिता. मग राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? आमचे मूर्ख काही म्हणतात, तुम्ही राधा मी तुझ्या कृष्ण तू श्यामडा ती नकटी. अरे वा, जरा जोडी नीट लावच ना रे. हा, देवाला 16,108 होते, आम्ही 2-4 केल्या म्हणून काय होतोय? तू एक सांभाळ. अरे लेख म्हणून सांगते, आपल्या धर्माचं सामर्थ्य वाढवायला शिकत जा. काय खरं कारण विचारत जा. नाही कळलं तर ज्ञानी अंताला गुरूंना विचारा, काय कारण आहे बाबा? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात त्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही पवित्र जगलो तर जगण्यात मजा आहे, नाही तर जगण्यात मजा नाहीये. जर लोक कलंकित नजरेनं बघत असतील,